बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की नक्की GS4 मध्ये जे इथिक्सचा पेपर आहे UPSC आणि MPSC न्यू पॅटर्नमध्ये त्यामध्ये नक्की कोणकोणते थिंकर्स आपण वाचायला पाहिजेत, ज्यांचं प्रिपरेशन आपल्याला लिमिटेड आहे पण इम्पॉर्टंट थिंकर्स कव्हर केले झाले पाहिजेत. तर अशा एक अप्रॉक्सिमेटली 20 थिंकर्सची आपण लिस्ट तयार केलेली आहे, ज्यामध्ये काही इंडियन थिंकर्स आहेत, काही वर्ल्ड थिंकर्स आहेत. तर त्यांची लिस्ट आपल्याला महत्त्वाची. जेव्हा आपण इंडियन थिंकर्सचा विचार करतो त्यांना आपण बेसिकली 3 कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करू शकतो. पहिले आहेत जे फ्रीडम स्ट्रगलच्या काळामध्ये जे थिंकर्स आहेत ते थिंकर्स, म्हणजे जर आपण विचारात घेतलं महात्मा गांधी यांचा अभ्यास तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे. त्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. नंतर डॉक्टर आंबेडकर यांच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, अजूनपर्यंत जनरली आलेला नाही आहे पण त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यांच्याबद्दल त्यांची फिलॉसॉफी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. नंतर भगतसिंग यांची फिलॉसॉफी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे, कारण ते एक वेगळ्या स्ट्रीमला, जर फ्रीडम स्ट्रगलमधल्या वेगळ्या स्ट्रीमला रिप्रेझेंट करत होते. तो त्यांची जी थॉट प्रोसेस होती ती महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरू जे भारताचे फ्रीडम स्ट्रगलमधले तर इम्पॉर्टंट थिंकर्स आहेतच, पण त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण भारताच्या ओव्हरऑल जर्नीला शेप दिला, त्यामुळे त्यांची थॉट प्रोसेस पण आपल्याला महत्त्वाची आहे. तर हे 4 थिंकर आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा फ्रीडम स्ट्रगलला सोडून ओव्हरऑल हिस्टॉरिकल कंटेक्स्टमध्ये बघतो, त्या स्पिरिच्युअल कंटेक्स्ट, त्या स्पिरिच्युअल फिलॉसॉफी किंवा स्पिरिच्युअल ओव्हरऑल रिलिजियन ह्याच्या जी कंटेक्स्ट आहे आणि त्याची जी फिलॉसॉफी आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला नाव विचारात घेतलं तर गौतम बुद्ध आपल्याला स्टडी करायला पाहिजे. स्वामी विवेकानंद, वारंवार याच्यावर क्वेश्चन येतात, तर स्वामी विवेकानंद आपल्याला स्टडी करायला पाहिजे. रवींद्रनाथ टागोर जरी ते फ्रीडम स्ट्रगलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जरी विचारात घेतले तरी सुद्धा आपल्याला हे स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त महत्त्वाचे आहेत. त्यानंतर तिरुवल्लुवार या नावानेही ओळखले जातात, तर यांची फिलॉसॉफी याच्यावर पण वारंवार प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर हे जे आहेत हे महत्त्वाचे इंडियन थिंकर्स आहेत फ्रॉम द स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि त्यानंतर काही इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल ज्या कंटेक्स्टमध्ये आपण विचार करतो इंडियन पर्सनॅलिटी, त्यामध्ये स्पेसिफिकली APJ अब्दुल कलाम आणि कौटिल्य किंवा चाणक्य या नावानेही ओळखली जाते व्यक्ती. तर या दोघांच्याही फिलॉसॉफी आपल्याला किंवा ओव्हरऑल थॉट प्रोसेस, थिंकिंग पॅटर्न आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा वर्ल्ड लीडर्स किंवा वर्ल्ड थिंकर्सचा विचार करतो तर त्यामध्ये फिलॉसॉफर्स जे एन्शियंटपासून आत्तापर्यंतचे जे फिलॉसॉफर झालेत ग्लोबल लेवलला ती महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये सॉक्रेटिस, अरिस्टॉटल आणि प्लॅटो हे खूप महत्त्वाचे थिंकर्स आहेत. अलॉंग विथ दॅट इमॅन्युअल कांत आणि कन्फ्युशियस हे पण एक महत्त्वाचे थिंकर्स आहेत. तर त्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नन्स बेस्ड थिंकर्स म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड जे काही तुमच्या ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशन गव्हर्नन्सशी रिलेटेड म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये पण मेजॉरिटी ऑफ द टाईम आपल्याला वाचले जातात किंवा स्टडी केले जातात. तर ते थिंकर्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये मॅक्स वेबर, अब्राहम लिंकन, जॉन रॉल्स, JB मिल्स. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त जर आपण वर्ल्ड लीडरला जर काही महत्त्वाचे थिंकर्स विचारात घेतले तर दलाई लामा आहेत, नेल्सन मंडेला आहेत. तर यांची फिलॉसॉफी आपल्याला किंवा यांची ओव्हरऑल थॉट प्रोसेस आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. यांच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो किंवा तुमच्या आन्सर्समध्ये यांची डिफरंट कोटेशन, यांची डिफरंट फिलॉसॉफी त्यांना कोट करून तुम्ही लिहू शकता, जेणेकरून तुमचा आन्सर एनरिच होऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.